नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम, त्याचा आपण बघतो आहोत प्रॉब्लेम सेट 2। प्रॉब्लेम सेट 2 मधलं आज आपण थर्ड सम पासून सुरुवात करणार आहोत। बघूया थर्ड सम काय आहे। इन ट्रायंगल RST angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12 centimeter, then find RS and ST। त्यांनी RST ट्रायंगल मध्ये आपल्याला दोन अँगलचं मेजर्स दिलेलं आहे आणि एका फक्त साइडचं मेजर दिलेलं आहे। रिमेनिंग टू साइड्स जे आहेत RS आणि ST याचं मेजर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे। म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं सम वाचतो त्यावेळेला आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे की आपल्याला या गणितामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे। मग याच्यावरून आपण ट्रायंगल RST ची फिगर काढणार आहोत। ही फिगर त्यांनी दिलेली नाहीये, ही फिगर आपण काढतो आहोत। येत्या लक्षात? मग काय काय त्यांनी तिथे दिलेलं आहे ते सगळं आपण या फिगर मध्ये लिहूया। अँगल S 90 डिग्री आहे, S 90 डिग्री आपल्याला माहितीये 90 डिग्री असं लिहायची गरज नसते। या पद्धतीने रेक्टँग्युलर शेप मध्ये आपण अँगलची खूण केली की तो 90 डिग्रीचा अँगल असतो। अँगल T 30 डिग्री, अँगल T आहे 30 डिग्री। बघा फिगर काढताना प्रपोर्शनेट असली पाहिजे। RTचं मेजर त्यांनी 12 सेंटीमीटर दिलंय, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली तिथे 12 सेंटीमीटर काढायला हवं असं नाही, पण लक्षात ठेवा आपल्याला माहितीये की 30 हा अँगल 30 डिग्री, हा 90 डिग्री, म्हणजे हा अँगल असणार आहे 60 डिग्रीचा। आणि आपण लास्ट इयर शिकलो की जो अँगल छोटा असतो त्याच्या समोरची साइड पण छोटी असते। त्यामुळे 30 डिग्री अँगल आहे त्याच्या ऑपोजिट साइड जी आहे ती या ST पेक्षा छोटी आली पाहिजे, कारण R अँगल 60 डिग्रीचा असणार आहे, त्यामुळे त्याची ऑपोजिट साइड आहे ती या RS पेक्षा थोडी मोठी असली पाहिजे। म्हणजे याला प्रपोर्शनेट फिगर असं म्हणतात। या पद्धतीने ती फिगर त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार काढायची आहे। आणि आता आपल्याला माहितीये इथे जर का हा 90 डिग्री आणि हा 30 डिग्री आणि रिमेनिंग अँगल 60 डिग्री, म्हणजे आपल्याला इथे 30, 60, 90 डिग्रीचा थिअरम वापरायचा आहे। चला मग आपण लिहायला सुरुवात करूया। इन ट्रायंगल RST, इन ट्रायंगल RST angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree। हे गिव्हन पॉइंट्स आहेत बरोबर ना, म्हणून इथे आपण लिहूया गिव्हन। याच्याच इथे आपण दोन अँगलचे मेजर जर का 90 आणि 30 आहे, म्हणजे आपण रिमेनिंग अँगलचे मेजर लिहिणार। अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री। त्याचं रिझन लिहूया आपण। रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल, रिमेनिंग अँगल ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे आपला RST हा ट्रायंगल झाला 30, 60, 90 डिग्रीचा। देअरफॉर ट्रायंगल RST is of 30, 60, 90 degree. Therefore, by 30, 60, 90 degree triangle theorem, बाय 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल थिअरम। आता बघा त्यांनी आपल्याला हायपोटेनसचं मेजर दिलेलं आहे। RT म्हणजे हायपोटेनस आहे, म्हणजे आपण 30 आणि 60 डिग्रीची ऑपोजिट साइड काढू शकतो। मग आधी आपण 30 डिग्रीची ऑपोजिट साइड घेऊया। T अँगल 30 डिग्रीचा आहे, म्हणजे त्याच्या ऑपोजिट साइड येणार आहे RS। मग इथे आपण लिहूया
RS is equal to half of RT. कारण 30, 60, 90 चा थिअरम काय, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ दी हायपोटेनस. इथे आपण रिझन लिहूया, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री, साइड ऑपोजिट टू 30 डिग्री. मग आता आपल्याकडे मेजर कोणाचं आहे, आरटीचं आहे, म्हणून आरटीच्या इथे आपण त्याचं मेजर लिहूया. देअरफॉर RS is equal to half into 12. इथे लिहूया आपण, since RT is equal to 12 सेंटीमीटर, since RT is equal to 12 सेंटीमीटर. 2 1 जा 2, 2 6 जा 12. Therefore RS is equal to 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथे RS चं मेजर मिळालं. आता आपण काढणार साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. मग आता साइड ऑपोजिट टू 60 डिग्री काय आहे, √3/2 टाइम्स द हायपोटेनस. मग इथे आपण लिहूया नाउ साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. R 60 डिग्रीचा अँगल आहे बरोबर. मग हा 60 डिग्रीचा अँगल म्हणजे त्याच्यावरती तुम्ही हात ठेवला की तुम्हाला त्याची ऑपोजिट साइड मिळते. त्याची ऑपोजिट साइड येणार आहे ST. मग इथे आपण लिहूया नाउ ST is equal to √3/2 टाइम्स RT. इथे पण रिझन लिहूया, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री, साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. Therefore ST is equal to √3/2. RT चं मेजर आहे 12. Therefore ST is equal to 2 1 जा 2, 2 6 जा 12, 6 into √3 येणार आहे 6√3 सेंटीमीटर बरोबर. म्हणजे तुम्हाला मी याआधी सोप्या पद्धतीने लक्षात सुद्धा ठेवायला सांगितलं होतं की ही 12 सेंटीमीटर, त्याची ऑपोजिट साइड हाफ म्हणजे 6 येणार. आणि 60 ची ऑपोजिट साइड कशी मिळते की 30 च्या ऑपोजिट साइडच्या पुढे 6 आहे, त्याच्या पुढे फक्त √3 लावलं की आपल्याला 60 डिग्रीची ऑपोजिट साइड मिळते बरोबर. आता दोन्ही आपल्याला RS आणि ST च्या व्हॅल्यूज मिळाल्या. मग आपण आता फायनल आन्सर बॉक्स मध्ये लिहूया. RS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, ST इज इक्वल टू 6√3 सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. लक्षात आलंय, अतिशय सोपं सम आहे. आता आपण घेऊया नेक्स्ट सम. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टेंगल whose length is 16 centimeter and area is 192 square centimeter. गणित सोडवतो आपण म्हणजे काय करतो, तर आपण त्या गणितावरती विचार करतो आधी आणि मगच ते सोडवायला सुरुवात करतो बरोबर. मग आज मी तुम्हाला ते सोडवायला सुरुवात करायच्या आधी आपण कसा विचार करतो त्याची ट्रिक सांगणार आहे. बघा इथे आपण त्यांनी आपल्याला लेंथ दिलेला आहे आणि एरिया दिलेला आहे आणि आपल्याला डायगोनल काढायचं आहे. आपण जनरली काय विचार करतो की रेक्टेंगल दिलेला आहे म्हणजे 90 डिग्रीचा अँगल मिळतोय. आपल्याला डायगोनल काढायचं आहे म्हणजे PQR या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला PR या हायपोटेनसची लेंथ काढायची, म्हणजे आपल्याला पायथागोरस थिअरम वापरायला पाहिजे. हा विचार आपण पटकन करतो बरोबर. पण हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हायपोटेनस काढायचं असेल तर या दोन साइड्सची लेंथ आपल्याकडे असली पाहिजे. मग आपल्याकडे फक्त एकाच साइडची लेंथ आहे म्हणजे आपल्याला या साइडची लेंथ काढायला हवी. मग आता या साइडची लेंथ कशी काढणार, तर त्यांनी आपल्याला एरिया दिलेला आहे बघा. मग रेक्टेंगलची लेंथ दिलेली आहे आणि रेक्टेंगलचा एरिया दिलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार कसा करणार की इथे आधी आपल्याला रेक्टेंगलच्या एरियाचा फॉर्म्युला वापरायला हवा. एरिया ऑफ अ रेक्टेंगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ बरोबर. म्हणजे तो फॉर्म्युला वापरल्यानंतर तुम्हाला ब्रेड्थ मिळेल आणि ब्रेड्थ मिळाल्यानंतर पायथागोरस थिअरम वापरून या डायगोनलची लेंथ काढायची. येते लक्षात, एक्सक्यूज मी. म्हणजे
इथे त्यांनी जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे ना त्याच्यावरून विचार करत करत जायचंय. म्हणजे मी रिव्हर्स विचार केला बघा. कसा रिव्हर्स विचार केला? मला डायगोनल काढायचं आहे म्हणजे माझ्याकडे हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे मी पायथागोरस थिअरम वापरणार आहे. बरोबर. पण पायथागोरस थिअरम आपण सुरुवातीला वापरू नाही शकत. का? कारण पायथागोरस थिअरम साठी आपल्याला ट्रायंगलच्या 3 साइड पैकी 2 साइडची लेंथ असावी लागते. मग या दुसऱ्या साइडची लेंथ आपण कशी काढणार? तर त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला एरिया दिलेला आहे. आपण एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आधी वापरणार. येतं लक्षात? मग इथे आपण लिहूया क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. आता त्यांनी ही फिगर दिलेली नाहीये, ही फिगर आपण काढलेली आहे म्हणून आपण इथे हे मेन्शन करणं गरजेचं आहे की क्वाड्रिलॅटरल PQRS is a rectangle. लेंथ इज इक्वल टू, त्याची लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 16 सेंटीमीटर. मग इथे आपण लिहूया लेंथ इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. आपण इट्स लेंथ लिहूया. इट्स एरिया इज इक्वल टू 192 स्क्वेअर सेंटीमीटर. एरियासाठी नेहमी स्क्वेअर युनिट असं युनिट वापरतात. बरोबर. ही इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे म्हणून इथे आपण लिहूया गिव्हन. आता आपल्याला त्याची ब्रेथ काढून घ्यावी लागेल म्हणून मग आपण आता एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरूया. एरिया ऑफ अ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. मग एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याकडे आहे 192 इज इक्वल टू लेंथ त्यांनी आपल्याला दिलेली आहे 16 इंटू ब्रेथ आपल्याला माहिती नाही म्हणून आपण तसंच ठेवलं. ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला एकट्याला ठेवायचंय. 16 इथे मल्टिप्लाय आहे, या साईडला आल्यानंतर डिवाइड होणार म्हणजे इथे येणार 192 अपॉन 16 इज इक्वल टू बी. 16 ने डिवाइड करूया. 16 1 जा 16, 16 2 जा 32 म्हणजे आपल्याला ब्रेथ मिळाली 12 सेंटीमीटर. दॅट इज ब्रेथ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आता आपण याच्यामध्ये पायथागोरस थिअरम वापरू शकतो. पुन्हा पायथागोरस थिअरम वापरायचं म्हटल्यानंतर डायरेक्ट अकॉर्डिंग टू पायथागोरस थिअरम असं न लिहिता कोणता आपण राईट अँगल ट्रायंगल वापरणार आहोत त्याच्यामध्ये कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे ते सुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. नाउ इन ट्रायंगल PQR, अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. आता हा अँगल PQR 90 डिग्रीचा आहे का? त्याचं रिझन आपल्याला लिहायला हवं. अँगल ऑफ अ रेक्टँगल, अँगल ऑफ अ रेक्टँगल. मग आता पायथागोरस थिअरम वापरू शकतो आपण. देअरफॉर PQ स्क्वेअर, हायपोटेनसचं नाव आपण आधी लिहूया. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. रिझन येईल पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरम वापरायची आपल्याला खूप प्रॅक्टिस झालेली आहे. PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ ची लेंथ आपण आता इथे काढली आहे 12 सेंटीमीटर. बरोबर. 12 सेंटीमीटर. 12 चा स्क्वेअर करणार आपण प्लस QR आपल्याकडे आहे 16
म्हणजे इथे आपल्याला लिहायला लागेल 16 स्क्वेअर. एक काम करूया, आपण इथे ग्रेड 12 सेंटीमीटर दिलेली आहे ना, तिथे आपण हे लिहून ठेवूया. PQ इज इक्वल टू, दॅट इज PQ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. कारण आपल्याला इथे PQच्या जागेवरती वापरायचंय, बरोबर. PR स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 16 स्क्वेअर. Therefore PR स्क्वेअर इज इक्वल टू 12 स्क्वेअर आहे 144, 16 स्क्वेअर आहे 256. Therefore PR स्क्वेअर इज इक्वल टू 144 आणि 256 याची ऍडिशन येणार 400. Therefore PR इज इक्वल टू 400. 20चा स्क्वेअर रूट आहे म्हणजे आपण इथे लिहिलं प्लस मायनस 20. इथे लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट. पण आपण काय बघतोय, याची लेंथ बघतोय ना, मग लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणून मग इथे लिहूया बट लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. देअरफॉर म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यूज वापरावी लागेल. PR इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. मग आपण PR ची व्हॅल्यू काढली, म्हणजेच कसली काढली, डायगोनल ऑफ अ रेक्टँगल काढलं. म्हणून इथे पुन्हा आपण लिहूया देअरफॉर डायगोनल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. इथे फायनलाइज न करता इथे फायनल करूया आपण. डायगोनल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आणि आता नेहमी जसं आपण रेड पेनने लिहितो तसं रेड पेनने बॉक्स मध्ये फायनल आन्सर लिहूया. डायगोनल ऑफ अ रेक्टँगल, डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. लक्षात घ्या, मी जरी इथे फायनल आन्सर लिहिण्यासाठी तुम्हाला ते वेगळं लक्षात यावं किंवा प्रत्येक समला आपल्याला फायनल आन्सर लिहिणं गरजेचं आहे हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून मी रेड पेनने वापरते. तुम्ही पेपरमध्ये रेड पेन वापरायचा नाहीये. तुम्ही ज्या पेनाने सम सॉल्व्ह करताय त्याच पेनाने फायनल आन्सर सुद्धा लिहायचं आहे. आणि मी इथे फिगर काढण्यासाठी सुद्धा मी वेगळी इंक वापरते, पण तुम्ही मात्र फिगर काढण्यासाठी पेन्सिलचाच वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता बघूया नेक्स्ट सम. फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरिमीटर ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. बघा, त्यांनी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइडची लेंथ आणि पेरिमीटर काढायला सांगितलेलं आहे. पेरिमीटर मीन्स सम ऑफ ऑल साइड्स. मग साइडची लेंथ काढायला सांगितले आणि पेरिमीटर काढायला सांगितलेले आहे. आणि त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड काय केलेली आहे, हाईट इज √3 सेंटीमीटर. म्हणजे त्याची हाईट फक्त त्यांनी आपल्याला दिलेली आहे √3 सेंटीमीटर. त्यावरून आपल्याला साइड आणि पेरिमीटर काढायचे, बरोबर. पुन्हा आपण इथे एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढून घेतला. बघा, PQR हा आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला. याच्यामध्ये PS परपेंडिक्युलर टू QR, परपेंडिक्युलर काढला म्हणजे ती त्या ट्रायंगलची हाईट झाली, बरोबर. मग हाईट दिलेली आहे √3 सेंटीमीटर. आता याच्यावरून आपल्याला त्याचं साइड काढायची आहे आणि एक साइड काढली की आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे त्याच्या ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे जी एका साइडची लेंथ येईल तीच तिन्ही साइडची लेंथ असणार आहे, बरोबर. आणि मग त्याचं पेरिमीटर काढायचं. पेरिमीटर मीन्स सम ऑफ ऑल साइड्स. त्या सगळ्या साइडची ऍडिशन केली की आपल्याला पेरिमीटर मिळेल, बरोबर. मग इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये मी तुम्हाला आधी सुद्धा एक रिलेशन दिलं होतं इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड आणि हाईट याच्यामध्ये. मग तुम्ही डायरेक्ट ते रिलेशन वापरलं तरीही चालणार आहे किंवा मग PQR हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल जो असतो तो 60 डिग्रीचा असतो, बरोबर. म्हणजे आपण या अँगलचं मेजर 60 डिग्री असं घेतलं. परपेंडिक्युलर म्हणजे इथे 90 डिग्री आहे, म्हणजे हा रिमेनिंग अँगल आहे. हा रिमेनिंग अँगल होणार 30 डिग्रीचा. म्हणजे हा 30, 60, 90 चा ट्रायंगल होईल. आणि मग साइड ऑपोजिट टू 30 डिग्री
इज √3/2 टाइम्स द हायपोटेनस. असं केलं तरी सुद्धा आपल्याला साइडची लेंथ लगेच मिळेल. तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला जो मी सांगितलेला आहे तो फॉर्म्युला वापरून सुद्धा लिहू शकता. इन इक्विलॅटरल ट्रायंगल हाईट इज इक्वल टू √3/2 टाइम्स इट्स साइड. असं वापरून सोडवलं तरी सुद्धा चालणार आहे. येते लक्षात. मी आधीचं जे एक सम आहे तो आधीच्या व्हिडिओमध्ये जे एक घेतलं अशाच प्रकारचं इक्विलॅटरल ट्रायंगलचं होतं त्याच्यामध्ये मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरला होता. इथे मी डायरेक्ट फॉर्म्युला न वापरता फुल एक्सप्लेनेशन देऊन नंतर त्या पद्धतीने सुद्धा एकदा तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. ट्रायंगल PQR is an equilateral triangle. Equilateral triangle. Therefore, PQ is equal to QR is equal to PR. ऑल साइड्स इक्वल. आपल्याला पेरिमीटर साठी नंतर याची गरज पडणार आहे म्हणून आपण याला नंबर देऊन ठेवू. PQ, QR आणि PR या झाल्या साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इथे लिहूया आपण साइड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आपण हाईट काढलेली आहे बरोबर. सेक PS परपेंडिक्युलर टू सेग QR. Therefore, sec PS is height. PS is equal to √3 सेंटीमीटर. हे पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे बरोबर. याचे पण आपल्याला नंतर गरज पडणार आहे. याला पण आपण नंबर देऊन ठेवू. आता आपण अँगलचे मेजर लिहूया. अँगल PQR किंवा PQS लिहूया. इज इक्वल टू 60 डिग्री. इथे मी लिहिते. ओके, आपण इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल रिझन लिहायचे मग आपण PQR असंच मेन्शन करूया इथे आधी. अँगल PQR इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इथे लिहूया आपण दॅट इज अँगल PQS इज इक्वल टू 60 डिग्री. नाउ in triangle PQS, angle Q is equal to 60 degree, angle S is equal to 90 degree. Therefore, angle QPS is equal to 30 degree. Remaining angle of a triangle हे रिझन येईल तिथे. The remaining angle of a triangle. Therefore, triangle PQS is of 30, 60, 90 degree. Therefore, by 30, 60, 90 degree triangle theorem. मग आता साइड अपोजिट टू 60 डिग्री आपण लिहितोय. PS इज इक्वल टू √3/2 टाइम्स द हायपोटेनस. इथे हायपोटेनस आहे PQ. रिझन लिहूया. साइड अपोजिट टू 60 डिग्री. साइड ऑपोजिट टू 60 डिग्री. मग आता आपल्याकडे PQचं मेजर आहे आपल्याकडे बरोबर. सॉरी, PS मेजर आहे आपल्याकडे. PS मेजर आहे √3 म्हणून मग मी PS च्या इथे लिहिते √3 इज इक्वल टू √3/2
PQ आपण इथे लिहिलेलं आहे PS √3 सेंटीमीटरला नंबर दिलेला आहे, म्हणून मग मी इथे लिहिते फ्रॉम टू. आता ज्याची व्हॅल्यू काढायची आहे त्याला आपण एकट्याला ठेवतो, म्हणजे इकडचे √3/2 आहेत त्यांना आपण इक्वल टू च्या या साईडला घेणार. बरोबर, मग लक्षात ठेवायचं जो इकडे नंबर आहे तो इक्वल टू च्या या साईडला येतो, त्यावेळेला उलटा होतो. म्हणजे काय, 2 आहेत ते न्यूमरेटर मध्ये जातील आणि √3 आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये येतील. म्हणजे इथे येणार हे √3 आहे तसेच राहिले आणि या नंबरचं झालं 2/√3 इज इक्वल टू PQ. हे √3 कॅन्सल झाले, म्हणजे आपल्याला PQ ची व्हॅल्यू मिळाली 2 इज इक्वल टू PQ. दॅट इज PQ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आता आपल्याला PQ ची व्हॅल्यू 2 मिळाली आहे, मग PQ 2 आहे म्हणजे QR आणि PR याची व्हॅल्यू सुद्धा 2च येणार आहे. म्हणून मग इथे लिहूया आपण देअरफॉर QR इज इक्वल टू PR इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. याला मी 3 नंबर देते, म्हणजे इथे आपण ऑल साइड्स इक्वल दाखवलेले आहेत आणि त्याच्यापैकी एका साइडची लेंथ आपल्याला इथे मिळालेली आहे. म्हणजे या दोघांवरून आपण हे स्टेटमेंट लिहिलं, म्हणून इथे आपण लिहूया फ्रॉम 1 and 3. मग आता आपल्याला साइडची लेंथ मिळाली. फाइंड द लेंथ ऑफ साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून मग मी इथे लिहिते देअरफॉर लेंथ ऑफ साइड ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आणि आता आपण पेरिमीटर काढूया. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू PQ प्लस QR प्लस PR. तुम्ही असं केलं तरी चालेल किंवा मग 3 इंटू साइड असं केलं तरी सुद्धा चालेल. मग इथे येणार 2 प्लस 2 प्लस 2 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हा आला पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR. आता लक्षात घ्या, साइडची नावं घेऊन आपण त्यांची लेंथ लिहिली, ट्रायंगलचं पेरिमीटर, पण इथे त्यांनी ट्रायंगलचं नाव कुठेही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे आता फायनल आन्सर लिहिताना आपल्याला ट्रायंगलचं नाव मेन्शन न करता आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे. मग आपण इथे फायनल आन्सर लिहूया. द लेंथ ऑफ फर्स्ट पॉइंट, लेंथ ऑफ साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. इट्स पेरिमीटर is equal to 6 सेंटीमीटर. हे झालं आपलं फायनल आन्सर. डायरेक्ट फॉर्म्युला वापरून समजा तुम्हाला जर का हे आन्सर साइडची लेंथ काढायची असेल तर कशी काढणार ते मी इथे तुम्हाला दाखवते बघा. इन an equilateral triangle, height is equal to √3/2 times side. मग आपल्याकडे हाईट आहे बरोबर ना, कारण PSC हाईट आहे आपल्याकडे √3. मग √3 इज इक्वल टू √3/2 इंटू साइड. बरोबर, आता हे √3/2 या साईडला आल्यानंतर होतील 2/√3. म्हणजे इथे येणार √3 इंटू 2/√3 इज इक्वल टू साइड. म्हणजे √3 आणि √3 कॅन्सल झाले. साइडची लेंथ आपल्याला मिळाली 2 सेंटीमीटर. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2 सेंटीमीटर. म्हणजे बघा, हे जे आपण एवढं सगळं सॉल्व्ह केलं, हे सगळं सॉल्व्ह न करता तुम्ही समजा हे रिलेशन लिहिलं, इन इक्विलॅटरल ट्रायंगल हाईट इज इक्वल टू √3/2 साइड.
तर तुम्हाला डायरेक्ट साईडची लेंथ मिळू शकते. हे सगळं सॉल्व्ह करायची काही गरज नसते. आणि मग पेरिमीटर, फक्त याच्या पुढे पेरिमीटरचा फॉर्म्युला वापरून पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचं. येतं लक्षात सगळ्यांना? आता आपण बघूया 6 सम. इन ट्रायंगल ABC set AP is a median if BC is equal to 18, AB square plus AC square is equal to 260. Find AP. बघा, हे या पद्धतीने दिसलं AB square plus AC square is equal to 260 की आपल्याला लगेच क्लिक होतं की यामध्ये मेडियन दिलेलं आहे आणि या पद्धतीने दोन साईडच्या स्क्वेअरची ऍडिशन दिली आहे. म्हणजे आपल्याला इथे अपोलोनियस थिअरम वापरायचा आहे. बरोबर. आता इथे त्यांनी बीसी ची लेंथ दिलेली आहे, पण अपोलोनियस थिअरमला आपल्याला या फुल साईडची लेंथ नको असते. मग एपी मेडियन आहे म्हणजे पी हा बीसीचा आला मिड पॉइंट, म्हणजे त्याच्यावरून आधी बीपी किंवा पीसी दोन्ही इक्वलच आहेत. दोन्हीपैकी एकाची कोणाची तरी लेंथ आपल्याला लिहावी लागेल आणि मग अपोलोनियस थिअरम वापरावा लागेल. चला सुरुवात करूया. इन ट्रायंगल ABC इन triangle ABC set AP is a median. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. म्हणून मग आपण इथे लिहूया गिव्हन. therefore P is midpoint of seg BC. AP मेडियन आली म्हणजे P हा BC चा आला मिड पॉइंट. therefore PC is equal to half of BC. PC is equal to half of BC ची लेंथ आहे आपल्याकडे 18. इथे आपण लिहूया since BC is equal to 18 is equal to 18 सेंटीमीटर. 18 चा हाफ येणार 9. therefore PC is equal to 9 सेंटीमीटर. आपल्याला PC ची लेंथ मिळाली. त्यांनी आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेलं आहे, म्हणून मग आता इथे आपण लिहूया अपोलोनियस थिअरम. युजिंग अपोलोनियस थिअरम बघा, हे आपण अपोलोनियस थिअरम किंवा पायथागोरस थिअरम हे वर्ड किती वेळा वापरतो संपूर्ण चॅप्टर शिकत असताना. तरी सुद्धा बऱ्याच मुलांना अपोलोनियस, पायथागोरस किंवा थिअरम या वर्डचे स्पेलिंग सुद्धा व्यवस्थित लिहिता येत नाही. तर अशा चुका करायच्या नाहीयेत. तर हे जे स्पेलिंग्स आहेत जे महत्वाचे आहेत ते स्पेलिंग्स तरी तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. युजिंग अपोलोनियस थिअरम काय करणार? अपोलोनियस थिअरम मध्ये AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस AP स्क्वेअर प्लस ट्वाइस, आपण पीसी लिहूया आता कारण आपण पीसी ची लेंथ काढलेली आहे, ट्वाइस PC स्क्वेअर. therefore AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 260, म्हणून इथे लिहूया आपण 260 इज इक्वल टू ट्वाइस AP स्क्वेअर. याची व्हॅल्यू आपल्याकडे नाहीये म्हणून आपण याला असंच लिहिलं. हे 2 लिहिले आणि आता आपल्याकडे पीसी ची व्हॅल्यू आहे 9, म्हणून इथे 9 व्हॅल्यू घेऊया. पीसी चा स्क्वेअर आहे म्हणून फक्त 9 चा स्क्वेअर होणार, 2 चा स्क्वेअर होणार नाही. इथे लिहूया फ्रॉम गिवन अँड 1. फ्रॉम गिवन अँड 1 आपल्याला याची व्हॅल्यू जी आहे ती गिवन मध्ये मिळालेली आहे आणि पीसी ची व्हॅल्यू आहे ती इथे मिळालेली आहे, म्हणून आपण तसं रिझन लिहिलं. therefore 260 इज इक्वल टू ट्वाइस AP स्क्वेअर प्लस, आता 9 चा स्क्वेअर लिहून घेऊ आपण 81. therefore 260
इज इक्वल टू ट्वाइस AP स्क्वेअर प्लस 81 2 जा 2 1 जा 2 2 8 जा 16 म्हणजे आले 162. 162 तिकडे प्लस आहेत, या साईडला आल्यानंतर होतील मायनस. therefore 260 minus 162 is equal to twice AP square. 260 आणि 162 याचं सबट्रॅक्शन येणार 98 is equal to twice AP square. 2 त्या साईडला मल्टिप्लाय, या साईडला आल्यानंतर होतील डिवाइड. therefore 98 upon 2 is equal to AP square. 2 ने डिवाइड केलं की आपल्याला हाफ व्हॅल्यू मिळते. 98 च्या हाफ आहेत 49. 2 4 जा 8 2 9 जा 18 is equal to AP square. That is AP square is equal to 49. आता आपल्याला AP ची व्हॅल्यू काढायची आहे, कारण त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे AP इज अ मीडियन BC आणि या व्हॅल्यू देऊन AP फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, बरोबर. म्हणून मग आपण इथे स्क्वेअर रूट घेऊया. AP इज इक्वल टू प्लस मायनस 49 चं स्क्वेअर रूट आहे 7. इथे मी लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट. पण आपण AP काढतोय म्हणजे AP ची लेंथ काढतोय आणि लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग इथे लिहूया आपण बट लेंथ इज ऑलवेज पॉझिटिव्ह. but length is always positive. therefore AP is equal to 7. इथे त्यांनी युनिट वापरलेलं नाहीये, त्यामुळे इथे आपण सेंटीमीटर वगैरे लिहू शकत नाही, म्हणून आपण फक्त लिहूया AP is equal to 7 युनिट. आणि आता फायनल आन्सर लिहू आपण आपलं. AP is equal to 7 युनिट. हे आपण आपलं फायनल आन्सर लिहिलं आणि आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आहोत. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.